Recording in progress. हा. कुठेपर्यंत आलं होतं? Question number 17. क्वेश्चन नंबर 17. बर. काय पेज नंबर? हे झालंय का? पॉवर झालंय का? नाही. No. हे झालंय का? 17. बर, पुढं. 18. झालं 19. झालं 20. झालं झालं 21. 22. 23. झालं 23 आलंय का? आलं 24. सांग 24 बघा. क्वेश्चन नंबर 24 चेक करा. A 0.5 kg ball is thrown up with an initial speed equal to 14 meter per second. Okay, situation imagine करा. And reaches a maximum height of 0.8 meter. Okay. How much energy is dissipated by the air drag acting on the ball? Okay. During the ascent. Okay, ठीक आहे. काय करायचं सांग? काय विचारलं? एनर्जी लॉस विचारले. एनर्जी लॉस कसा काढतात? एनर्जी लॉसचा फॉर्म्युला काय होता? टोटल एनर्जी इनिशियल मायनस टोटल एनर्जी फायनल. एक्सपेक्टेड हाईट जी होती ना तिथपर्यंत जाणार नाहीये, बरोबर का? जी एक्सपेक्टेड हाईट आहे विदाउट एअर रेजिस्टन्स जिथपर्यंत गेला असता तिथपर्यंत आता जाणार नाहीये. ठीक आहे. पॉइंट ए ला आधी होता म्हणा, पॉइंट बी ला जाऊन थांबला. सो इनिशियली म्हणजे ए पॉइंटची एनर्जी. ए पॉइंटला एनर्जी किती असणार आहे? कायनेटिक किती आहे बघा? 1/2. मास किती आहे? 0.5. वेलॉसिटी किती आहे? 14. त्याचा स्क्वेअर. पोटेन्शियल किती आहे? 0. एवढी होती का इनिशियल ए पॉइंटला? मायनस बी पॉइंटला गेल्यावर किती शिल्लक राहिली? कायनेटिक तर 0 झाली, थांबलाय ना बी पॉइंटला. पोटेन्शियल एमजीएचच्या हिशोबाने काढा. एमजीएच करा. एम किती आहे? 0.5. आता जी ला किती घेणार आपण? 10 घेणार की 9.8 घेणार? हे ऑप्शन्स बघून ठरवायचं. ऑप्शन्स कशा पद्धतीचे दिसत आहेत? पॉइंट मध्ये दिसत आहेत. पॉइंट मध्ये दिसत आहेत त्यामुळं 9.8 घ्यायचं. एमजीएच जी ला आपण 9.8 घेतलं. एच कितीला आहे बघा? 8 आहे. ठीक आहे. काय केलं मी कळालं तुम्हाला? करू शकाल पुढचं कॅल्क्युलेशन तुमचं तुम्ही? लॉस विचारला की काय करायचं असते? एनर्जीचा लॉस विचारला तर ऑलवेज काय करायचं? इनिशियल टोटल एनर्जी मायनस फायनल. म्हणजे ऍक्च्युली ज्या हाईटला जायला पाहिजे होता ना त्या हाईटला जात नाही. तुम्ही जे मॅथमॅटिकली काढता ऍज पर कायनॅमेटिकल इक्वेशन, जी हाईट तुम्ही काढता ना, मॅक्सिमम हाईट रीच इज इक्वल टू यू स्क्वेअर बाय 2g, ती जी येते आणि ऍक्च्युअली जी असते त्यात ऍक्च्युअल वाली जरा कमी असते.
ठीक आहे, पुढं नेक्स्ट 25, झालं 25, 26, झालं 27, झा- झालं 28, झालं 29, झालं 30. झालं बर, पॉवर मध्ये बघा. 1, 2, झालं 3, झालं 4, झालं झालं 5, झालं 6, सांग 6 सांगायचं. झालाय. झालं झालं 7, 8, सांग 7 सांग तर क्वेश्चन सांगा. 7 बघा. A man is riding on a cycle with a velocity 7.2 किलोमीटर पर आवर. आता ऑप्शन जर बघितले तर वॅट मध्ये आहेत. म्हणजे काय केलं पाहिजे, पहिल्यांदा एसआय युनिट मध्ये आणलं पाहिजे. ते 7.2 किलोमीटर पर आवरला 5/18 न मल्टिप्लाय करा, आन्सर मिळेल तुम्हाला. A man is riding on a cycle with a velocity 7.2 किलोमीटर पर आवर up the hill having a slope of 1 in 20. ओके, स्लोप ऑफ 1 in 20 चा अर्थ काय असतो, तेवढंच फक्त कळालं की झालं. बाकी तुम्हाला काय कळलं नाही असं नाही. स्लोप ऑफ 1 in 20 म्हणजे 1 in 20 कळालं का बघा. 1 in 20 चा अर्थ कळाला. हा 20 मीटर चालत गेल्यावर 1 मीटर वरती जातोय असा येते. 1 in 20, 1 मीटर अप, 20 मीटर ऑन इन्क्लाइन. 1 मीटर अप मीन्स 20 मीटर ऑन इन्क्लाइन. 20 मीटर चालत जावं लागते, तेव्हा कुठं 1 मीटर न वरती जातोय. ठीक आहे, म्हणजे यातनं काय मिळणार तुम्हाला, साइन थिटा मिळणार. काय मिळणार, साइन थिटा मिळणार. किती मिळणार, 1/20. The total mass of the man and the cycle is 100 kg. Total mass of the man and cycle is 100 kg. The power of the man is, okay, power is equal to फॉर्म्युला काय असतो, वर्क डन अपॉन टाइम टेकन. ठीक आहे ना. मग समजा इथनं इथे गेला तो, इन्स्टंटेनियस काढायचे असेल तर स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन, dw अपॉन dt. ऍव्हरेज काढायचे असेल तर टोटल वर्क डन अपॉन डेल्टा टी. टोटल वर्क किती घेणार आपण, समजा 1 मीटरच वरती गेला आणि 20 मीटर चढवा गेला, कसं येईल, असं येत आहे ना त्याला. 1 in 20 चा अर्थ असा पण आहे ना, 2 in 40. 1 in 20 चा अर्थ असा पण आहे ना, साइन रिमेन्स द सेम, 2 in 40. मग आपण एक ऍझम्पशन करूया की 1 मीटर अप, 20 मीटर ऑन इन्क्लाइन. बरं, वेलॉसिटी किती येते सांगा मला. 72 असतं तर 18×72 20 आलं असतं. आता किती येणार आहे, 2. बरोबर का, 7.2 म्हणजे 5/18 न करून बघा तुम्ही. हा, वर्क किती झालं, इथनं इथं गेला. वर्क कुणाकुणाच्या अगेन्स्ट तो वर्क करणार, त्याच्यावरती कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होतात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर. त्यानंतर आणि कुठला फोर्स त्याच्यावरती ऍक्ट व्हायला लागलाय, नॉर्मल रिएक्शन, बरोबर. आणि कुठला फोर्स त्याच्यावरती ऍक्ट व्हायला लागलाय, त्याची जी काही एनर्जी स्पेंड होणार आहे ती फ्रिक्शनच्या अगेन्स्ट पण स्पेंड होणार आहे, लक्षात घ्या. तर तो ग्राउंडला मागं ढकलतोय आणि फ्रिक्शन त्याला वरती ढकलते, असा आहे ते, बरोबर ना. जे व्हील आहे ते ग्राउंडला मागं ढकलते गोल फिरत असताना, आणि जे ग्राउंड आहे तिथे व्हीलला फॉरवर्ड पुढे ढकलतोय, त्यामुळे तो वरती जाऊ शकतोय. पण आता फ्रिक्शनचा फोर्स त्यांनी दिलेला नाहीये, किंवा तो कॅल्क्युलेट करायला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन वगैरे दिलेलं नाहीये. नॉर्मल रिएक्शन आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना परपॅन्डिक्युलर आहेत, त्यामुळे नॉर्मल रिएक्शनच्या अगेन्स्ट पण त्याला काही वर्क करायचं नाहीये. त्याला जे वर्क करायचं आहे ते बेसिकली एमजीच्या साइन कंपोनंटच्या अगेन्स्ट वर्क करायचं आहे. आलं का लक्षात. बेसिकली एमजी ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट त्याला वर्क करायचं आहे.
सो जेव्हा तुम्ही mg साईन लिहिता आणि हा mg कॉस्ट लिहिता, या mg कॉस्टच्या अगेन्स्ट पण वर्क किती करावं लागेल? 0, कारण mg कॉस्ट आणि डिस्प्लेसमेंट परपेंडिक्युलरच आहे. त्यामुळे तुम्ही वर्क जे करणार ते mg साईनच्या अगेन्स्ट किती करणार, किंवा mg साईनने केलेलं वर्क जर काढायचं असेल तर मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. आता ही मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट ऑब्लिक वाली जर त्याला आपण एस म्हटलं, कॉस ऑफ अँगल बिटवीन देम वगैरे सगळं सोडून द्या. हा जो एस साईन थिटा असतो, एस म्हणजे ऑब्लिक डिस्टन्स आणि याचा साईन थिटा म्हणजे हे व्हर्टिकल डिस्टन्स, त्यामुळे एस साईन थिटा लोक लिहित नाहीत, डायरेक्टली काय लिहितात? एच लिहितात. त्यामुळे mg ला दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह करून एका कंपोनंटचं वर्क 0 आणि दुसऱ्या कंपोनंटनं केलेलं वर्क काढत बसायचं नाही, डायरेक्टली mg नच केलेलं काढायचं. कारण mg चे दोन्ही कंपोनंट मधला एकच कंपोनंट साईन वर्क करतो आणि तो एस साईन जर आपण बघितला तर तो तुम्हाला एचच मिळतो. त्यामुळं वर्क डन हे फक्त आता ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट झालेलं आहे. बरं, आता टाइम काढायसाठी काय करा तुम्ही? डिस्प्लेसमेंट घ्या अपॉन स्पीड असं करा. सो हे कॅल्क्युलेशन करणं काय अवघड नाहीये. मास तुम्हाला दिलंय 100, जी ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, किंवा तुम्ही घेऊ शकताय 10, किंवा ऑप्शन्स मध्ये जर बघितलं ना, ऑप्शन्स लांब लांब आहेत, काय फरक पडत नाही. 9.8 घेतलं काय आणि 10 घेतलं काय, ऑप्शन्स लांब लांब आहेत. एच तुम्ही 1 मीटर घ्या आणि एस जो घ्यायला लागलाय तो किती घ्या? 20 मीटर घ्या आणि स्पीड जो आहे तो 2 घ्या. आन्सर किती आलं? 100 वॅट आलं. काय करायचं होतं कळलं का बघा? सो बेसिकली 1 in 20 चा अर्थ काय आला? 1 मीटर वरती जातोय जर 20 मीटर चालत गेलो तर त्यांचा आन्सर 98 असणार आहे का बघा? आहे ना? असंच केलं का तुम्ही चेक करा. नेक्स्ट 8, 9, 10, 1 किलोवॅट आवर माहिती आहे ना? 3.6 into 10⁶, बरोबर ना? 3.6 into 10⁶ कुठे दिसत नाही. चुकले काय हे सगळंच? हे 6 आहे काय? बर, मला ते 5 दिसते म्हणून म्हटलं. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ना काय आहे ते? 11. इन्स्टंटेनियस पॉवर कशी काढतात? इन्स्टंटेनियस पॉवर कशी करतात? स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन अपॉन स्मॉल टाइम इंटरवल. स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन काय असतं? एफ बार डॉट स्मॉल अमाऊंट ऑफ डिस्प्लेसमेंट ds बार, बरोबर, डिवायडेड बाय काय करायचं? dt. डिवायडेड बाय dt. आता हा ds बार अपॉन dt म्हणजे काय झालं? v बार. ही लक्षात घ्या, ही इन्स्टंटेनियस पॉवर आहे. बऱ्याच लोकांना फोर्स इंटू व्हेलॉसिटी लिहायची सवय असते. ती फोर्स इंटू व्हेलॉसिटी इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम आहे मुळात. आणि हे इन्स्टंटेनियस पॉवर आपल्याला देतं. ही ऍव्हरेज पॉवर नाहीये. ऍव्हरेज पॉवर जर पाहिजे असेल तर काय करावं लागेल? कुठल्याही फंक्शनचं ऍव्हरेज, मला समजा y इज अ फंक्शन ऑफ x असेल तर ऍव्हरेजची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली होती. y इज अ फंक्शन ऑफ x जर असेल तर पहिल्यांदा y प्लॉट करा ना. समजा y आपण प्लॉट केला आणि x चे काही लिमिट्स घेतले, x1 पासून x2 पर्यंत, आणि ह्या लिमिट्स मध्ये आपण चेक केलं की एरिया अंडर द कर्व किती आहे. सेम एरिया अंडर द कर्व मिळण्यासाठी, सेम लिमिट्स मध्ये y किती असला पाहिजे, त्या व्हॅल्यूला नाव काय दिलं गेलेलं आहे? बाय डेफिनेशन त्या y ला काय म्हटलं गेलेलं आहे? y चं ऍव्हरेज म्हटलं गेलेलं आहे, बरोबर. बर, मग आपण असं म्हणूया का, इकडनं एरिया अंडर द कर्व काय मिळणार? इंटिग्रेशन y dx लिमिट्स फ्रॉम x1 to x2, आणि इकडनं एरिया अंडर द कर्व काय मिळणार? y ऍव्हरेज मल्टिप्लाइड बाय इंटरवल. इंटरवल काय आहे तुमची? हाईट किती आहे तुमची? हाईट आहे तुमची y ऍव्हरेज, आणि विड्थ किती आहे? x2 मायनस x1. सो y ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय झाला इथून पुढे? कुठल्याही फंक्शनच्या ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय झाला? याला म्हणायचं एरिया अंडर द कर्व आणि याला म्हणायचं इंटरवल. सो ही इंटरवल डिवाइड करायला पाठवायची. काय आलं? 1 अपॉन x2 मायनस x1 इंटिग्रेशन y dx लिमिट्स फ्रॉम x1 to x2.
सो याला लिहिताना मी कसं लिहितोय, या टर्मला म्हणतोय मी एरिया अंडर द कर्व, आणि ही जी टर्म आहे ही 1 अपॉन इंटरवल. सो एरिया अंडर द कर्व अपॉन इंटरवल, असं मी लक्षात ठेवलंय कुठल्याही फंक्शनच्या ऍव्हरेजची व्हॅल्यू. तुम्ही मॅथमॅटिकली लक्षात ठेवलं तरी चालेल. मॅथमॅटिकली ते काय, 1 अपॉन x2 - x1 इंटिग्रेशन y dx लिमिट्स फ्रॉम x1 to x2 असंही केलं तरी चालतंय. ठीक आहे. बरं, मग जेव्हा ऍव्हरेज पॉवर काढायची वेळ येईल तेव्हा काय करावं लागतं बघा. माझी इन्स्टंटेनियस पॉवर काय आहे, एफ बार डॉट व्ही बार आहे. बरोबर, मला पी ची ऍव्हरेज व्हॅल्यू पाहिजे आहे. बरं, मग काय असणार आहे, पॉवर इज अ लेट्स ए फंक्शन ऑफ फॉर टाइम बिंग टाइमच. पॉवर पोझिशनचं पण फंक्शन असू शकतं, पॉवर टाइमचं पण फंक्शन असू शकतं. मी म्हणतोय पॉवर टाइम तसं 1/P2 - P1 इंटिग्रेशन y dx तसं इंटिग्रेशन p dt लिमिट्स फ्रॉम t1 to t2 असं करून ती ऍव्हरेज पॉवर काढावी लागते. पॉवर स्केलर आहे, पण आता जो डॉट प्रोडक्ट आहे ना तो दोन वेक्टर्सच्या लक्षात घ्या. सो ऍव्हरेज पॉवर जी काढली जाईल एफ बार डॉट व्ही बार करून जे टाइमचं फंक्शन येईल त्याला इंटू डी टी करायचं, त्याची लिमिट्स T1 to T2 करायचे, असं करून तुम्हाला ती ऍव्हरेज पॉवर काढावी लागते. पॉवर ही गोष्ट व्हेरिएबल असू शकते ना, टाइम नुसार बदलू शकते. मग पॉवरची ऍव्हरेज व्हॅल्यू काढता आली पाहिजे, पण पॉवरची ऍव्हरेज काढायसाठी पहिल्यांदा पॉवरची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काढावी लागते. पॉवरची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असते एफ बार डॉट व्ही बार, ती फंक्शन ऑफ टाइम किंवा स्पेस काय पण असू शकते. मग हा तुमचा एरिया अंडर द कर्व झाला, इंटिग्रेशन पी डी टी, आणि 1/T2 - T1 मधली ही T2 - T1 म्हणजे तुमची इंटरवल झाली. सो एरिया अंडर द कर्व अपॉन इंटरवल असं करायचं ते, म्हणजे तुम्हाला ते ऍव्हरेज मिळेल. कळलं का तुम्हाला? नेक्स्ट पुढे काय होतंय, नेक्स्ट कुठला आहे, 12 आलाय का, 13. झालं. पॉवर ऑफ द इलेक्ट्रिक मोटर विचारलं की इलेक्ट्रिक मोटरनं लावलेला फोर्स म्हणजे इलेक्ट्रिक मोटरनं लावलेलं टेन्शन, टेन्शननं केलेलं वर्क काढायचं अपॉन टाइम करायचं, किंवा फोर्स इंटू व्हेलॉसिटी होईल ते. आता 14 आलाय का बघा, 15, 16, 17, 18, 19, 18 बघा. An engine pump is used to pump a liquid of density rho continuously through a pipe of cross-sectional area A. If the speed of the flow of the liquid in the pipe is V, then the rate at which kinetic energy is being imparted to the liquid is. An engine is used to pump a liquid of density rho. Okay. समजा हे लिक्विड आहे आणि हे इथं रेस्टला आहे, ही पाईप आहे, इथं आपण एक मोटर यूज केली. बरोबर, या मोटरचा यूज करून आपण वॉटरला व्हेलॉसिटी दिली. बरोबर, आधी वॉटरकडे काही व्हेलॉसिटी होती का, नाही, आधी वॉटरकडे काही व्हेलॉसिटी नव्हती. या हाईटचा जो काही चेंज आहे तो इग्नोर करा, हाईटचा जो काही चेंज आहे तो इग्नोर करा. द रेट ऍट विच कायनॅटिक एनर्जी इज बिईंग इम्पार्टेड हे आपल्याला विचारलं. रेट ऍट विच कायनॅटिक एनर्जी इज बिईंग इम्पार्टेड टू द लिक्विड. आता बेसिकली काय करायचं बघा, पॉवर ऑफ द मोटर, पॉवर ऑफ द मोटर कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करायचा. पॉवर ऑफ द मोटर म्हणजे काय असणार आहे, वर्क डन बाय द मोटर अपॉन टाइम टेकन. आता वर्कला डब्ल्यू म्हणा, डेल्टा डब्ल्यू म्हणा, युअर चॉईस. या वर्कचा दोन कामासाठी यूज केला जाऊ शकला असता, टू चेंज द कायनेटिक एनर्जी प्लस टू चेंज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पण लेवल काय लिक्विडची चेंज झाली नाही म्हणूया आपण. ओके, म्हणजे आता मला काढायचं काय तर पॉवर ऑफ द मोटरच काढायचं आहे. बरोबर, रेट ऍट विच कायनेटिक एनर्जी इज बिईंग इम्पार्टेड म्हणजे आम्हाला काढायचं काय, पॉवर ऑफ द मोटरच काढायचं. बरं, मग कायनेटिक एनर्जीला काय लिहू शकतो आपण, फायनल वाल्याला, फायनल वाली कायनेटिक एनर्जी आपण त्याला 1/mv² म्हणू शकतो, जेव्हा तो त्याला व्हेलॉसिटी व्ही मिळाली. म्हणजे पाईपच्या आत जे लिक्विड आहे त्याला व्हेलॉसिटी आहे, पाईपच्या बाहेर जे लिक्विड आहे त्याला व्हेलॉसिटी आहे का, नाहीये.
बरोबर का? आणि या प्रोसेससाठी किती वेळ लागला म्हणूया, डेल्टा टी असं म्हणूया. आता हा मास फ्लो रेट आपल्याला काढला पाहिजे, किती रेटनं मास पाईप मध्ये यायला लागले. बरोबर, कारण बाकी सगळं तर आपल्याकडे आहे. व्ही आन्सर ऑप्शन मध्ये अलाउड आहे. सो याला लिहायचं कसं, एम बाय डेल्टा टी, म्हणजे मास फ्लो रेट सेपरेट लिहायचा इंटू व्ही स्क्वेअर. आता डीटी एवढ्या टाइम, सॉरी डेल्टा टी एवढ्या टाइम मध्ये किती मास पंप केलं गेलं असेल, त्या मासला लिहायचं डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटीला तर ऍज इट इज लिहा, व्हॉल्यूमला लिहायचं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द, कारण ते जे मास येणार आहे डीटी एवढ्या टाइम मध्ये एवढं मास आत घेतलं गेलं, एवढं मास आत घेतलं म्हणजे हा वाला जो काय क्रॉस सेक्शन आहे तो इथपर्यंत आला असं समजायचं. सो ते जे काय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आहे त्याला आपण काहीतरी डेल्टा एल म्हणूया, अपॉन तो डेल्टा टी ऍज इट इज ठेवायचा इंटू व्ही स्क्वेअर करायचं. सो फायनली जे आन्सर येत आहे ते असं येत आहे, 1/2 रो, आलं का, 1/2 रो ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया, हा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लिक्विड अपॉन टाइम टेकन बाय द लिक्विड. हा क्रॉस सेक्शन इथनं इथं आला म्हणजे एवढं मास पंप झालं ना, ते डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन म्हणजे परत एकदा स्पीडच होतोय, आणि हा व्ही स्क्वेअर ऍज इट इज. त्यामुळे फॉर्म्युला हा लक्षात ठेवा, रेट ऍट विच कायनेटिक एनर्जी इज इम्पार्टेड, तो असतोय 1/2 रो ए व्ही क्यूब. दिलाय का बघा, 1/2 रो ए व्ही क्यूब, ऑप्शन नंबर 1. कळलं का तुम्हाला? फॉर्म्युला तुम्हाला काय लिहायचं असेल, तुम्हाला जे जे बरं वाटतं ते तुम्ही साईडला लिहून ठेवत चला, काय अडचण नाही. पुढं 19 कसं काढलं ते समजून घ्या, ते महत्वाचं आहे फॉर्म्युलापेक्षा. पण मी कसं काढलं, मी कसा विचार केला, बेसिकली मला मोटरची पॉवर विचारली. आता मोटरची पॉवर जरी विचारली असती तरी मी हेच लिहिलं असतं, आणि रेट ऍट विच कायनेटिक एनर्जी इज बीइंग इम्पार्टेड हेच लिहिलं असतं. आता हे वापरायचं कुठे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय सांगतात बघा, एक टर्बाईन आहे म्हणतात, किंवा एक विंड मिल आहे म्हणतात. एक विंड मिल आहे, त्याचा जो काही एरिया आहे ते रेडियस वगैरे देतात, त्याचा एरिया देतात, आणि एअर जी असते इथे एअर फ्लो व्हायला लागली, या एअरला स्पीड किती आहे v, आणि इथं जेव्हा एअर जाते ना तेव्हा त्या एअरची वेलॉसिटी ऑलमोस्ट किती होते, 0 होते. म्हणजे इथं जी काय कायनेटिक एनर्जी लॉस झाली, त्या कायनेटिक एनर्जीचा रेट ऑफ लॉस म्हणजे रेट ऍट विच मेकॅनिकल पॉवर इज बीइंग जनरेटेड, त्या मेकॅनिकल पॉवरचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय, ईएमआयचा यूज करून, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा यूज करून काय करायचंय, त्या मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय, इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल पॉवर मध्ये करायचंय. आणि इथं दिलेली असते इफिशियन्सी. मग एअरनं एनर्जी किती लॉस केली, एअरनं आपली कायनेटिक एनर्जी लॉस केली या रेटला, म्हणजे या रेटला मेकॅनिकल एनर्जी जनरेट झाली, त्याला मल्टीप्लाइड बाय इफिशियन्सी करायचं 80% 90% जी काय, तर तुम्हाला काय मिळते, इलेक्ट्रिकल पॉवर मिळते. असा तो क्वेश्चन असतो, कळतंय का? सो व्हॉट इज द इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटेड, इफिशियन्सीला इटा म्हणूयात, मल्टीप्लाइड बाय मेकॅनिकल एनर्जी किती रेटला जनरेट व्हायला लागली, जे मेकॅनिकल पॉवर आहे रो ओमेगा ए इंटू व्ही क्यू. कारण एअरनं आपली एनर्जी, कायनेटिक एनर्जी ज्या रेटला, आपण एअरचीच कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतोय, मग एअरनं जी कायनेटिक एनर्जी लॉस केली पर युनिट टाइम 1/2 रो ए व्ही क्यूब, तीच तुमची मेकॅनिकल एनर्जी ऑफ दी रोटेटिंग व्हील्स असते. तीच रोटेटिंग एनर्जी आपण कशामध्ये यूज करू, कशासाठी यूज करतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करायला. ही झाली तुमची इलेक्ट्रिकल पॉवर. मध्ये इफिशियन्सीचा फॉर्म्युला येणार, इफिशियन्सीची टर्म येणार मध्ये. आलं का लक्षात? काय काय विचार करतोय, कसा विचार करतोय कळतंय का बघा, असा तो ऍक्च्युअल क्वेश्चन असतोय विंड टर्बाईनचा. तिथं वापरायचं आहे. नेक्स्ट 19 20 झालं. 21 22 कुठलं सांगायचं, 21. A body is moved along a straight line by a machine delivering a constant power. The distance moved by the body in time t is proportional to power constant आहे. डिस्टन्स विचारलंय. A body is moved along a straight line.
जी पॉवर डिलिव्हर होतीये बॉडीला ती काय आहे, कॉन्स्टंट आहे. सो डिस्टन्स मूव्ड बाय द बॉडी किती घेऊया, एक्स इन टाइम टी. बर, इन्स्टंटेनियस पॉवरला काय लिहिणार, इन्स्टंटेनियस फोर्स इंटू इन्स्टंटेनियस वेलॉसिटी इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम, दोन्ही सेम डायरेक्शन मध्ये असं आपण म्हणूया. डिस्टन्स ऍज अ फंक्शन ऑफ टाइम आपल्याला काढायचं. फोर्सला काय लिहिता येईल, मास इंटू ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशनला काय लिहिता येईल, टीव्ही बाय डी टी. वेलॉसिटीला ऍज इट इज. लगेच वेलॉसिटीला डीएक्स बाय डीटी करून डिस्टन्स आणू नका. मग इथल्या पण वेलॉसिटीला डिस्टन्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सेकंड डेरिव्हेटिव्ह वाली केस तयार होईल, सॉल्व्ह होणार नाही. सेकंड डेरिव्हेटिव्ह आणायचं नाही. बर, व्ही डीव्ही एका साईडला ठेवायचं आणि बाकी सगळं दुसऱ्या साईडला टाकायचं. हे जर सॉल्व्ह केलं तर काय मिळेल आपल्याला, वेलॉसिटी ॲज अ फंक्शन ऑफ टाइम मिळेल. आणि त्याला परत आणि सॉल्व्ह केलं तर डिस्टन्स ॲज अ फंक्शन ऑफ टाइम मिळेल. इथं सरळ सरळ कळते, कॉन्स्टंट सगळे काढून टाक. व्ही स्क्वेअर प्रपोर्शनल टू काय आला, टी आला. लिमिट्स काय टाकत बसू नकोस, प्रपोर्शनिटीज काढायची आहे ना. आणि वेलॉसिटीला काय लिही, पहिल्यांदा वेलॉसिटीला काय लिही, प्रपोर्शनल टू रूट टी लिही. आणि मग वेलॉसिटीला रिप्लेस कर, कसं, डी एक्स बाय डी टी. आणि त्याला परत रूट टी कर. मग एका साईडला डीएक्स घे, दुसऱ्या साईडला टी रेस टू हाफ इंटू डी टी घे. आणि दोन्ही साईडला परत इंटिग्रेशन कर. इकडे एक्स लिही, तिकडे टी रेस टू हाफचे इंटिग्रेशन, टी रेस टू हाफ प्लस वन अपॉन हाफ प्लस वन म्हणजे टी रेस टू 3/2 असं करायचं. कळलं का. सो पॉवरचं रिलेशन कोणाबरोबर लावायचं, इन्स्टंटेनियस पॉवरचं रिलेशन लावायचं कोणाबरोबर, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी बरोबर. इन्स्टंटेनियस वेलॉसिटी जेव्हा तुला ऍज अ फंक्शन ऑफ टाइम मिळेल, ते व्ही स्क्वेअर वगैरे जर असेल तर त्याला व्ही मध्ये कन्वर्ट करून घे आणि मग परत काय कर, इंटिग्रेशन कर. इव्हन ते इंटिग्रेशन नाही जरी केलास तरी चालतं. इथं डिस्टन्स युनिट आहे, इथं टाइमचं युनिट आहे. म्हणजे इथं टाइम रेस टू 1 आहे आणि इथं टाइम रेस टू हाफ आहे. हा टाइम रेस टू 1 इकडे मल्टिप्लाय करायला पाठव. टाइम रेस टू हाफ इंटू टाइम रेस टू 1 म्हणजे टाइम रेस टू 3/2 आणि हे डिस्टन्स झालं. फक्त ते इंटिग्रेशन केल्यामुळे कसं डीएक्स गेल्यासारखं दिसतंय व्यवस्थित. त्यामुळे तसं इंटिग्रेशन केलेलं बरं, नाही केलं तरी चालतंय. बेसिकली सगळा गेम अंडरस्टँडिंगचा आहे. कळते का बघा तुम्हाला मी काय करतोय ते. 22 बघा. मी जेव्हा जेव्हा डाऊट सेशन घेतोय तेव्हा तेव्हा तुम्ही ते सगळे क्वेश्चन्स परत सॉल्व्ह करायचे त्याच दिवशी. करताय का तुम्ही, ते बघा. ते फार महत्वाचं आहे. ते जर तुम्ही केलं नाही तर मग त्या डाऊट सेशनचं मिनिंग काय राहणार नाही, शिल्लक अर्थ काय त्याला राहणार नाही. ते न सांगता करायचं आहे. बॉडी ऑफ मास एम ऍक्सलरेट्स युनिफॉर्मली, म्हणजे ऍक्सलरेशन कॉन्स्टंट आहे, बॉडीचं मास दिलेला आहे, फ्रॉम रेस टू V1 इन टाइम T1. ओके, रेस टू V1 इन टाइम T1 याचा अर्थ त्यांनी तुला काय दिलं, ऍक्सलरेशन दिलं, रेस टू V1 इन टाइम T1. The instantaneous power delivered by the body as a function of time is, instantaneous power म्हणजे काय असणार आहे, फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इंटू वेलॉसिटी ऑफ द बॉडी. दोन्ही सेम डायरेक्शन मध्ये आहेत म्हणूया. कॉस ऑफ अँगल बिटवीन देम 0 घेऊया. फोर्स काय असणार आहे, मास इंटू ऍक्सलरेशन असणार आहे. आता ही इन्स्टंटेनियस वेलॉसिटी जी असणार आहे, इंटरेस्टिंग आहे हे सगळं. मासला ऍज इट इज ली, ऍक्सलरेशनला पण ऍज इट इज ली. नंतर करू रिप्लेस आपण ऍक्सलरेशन. इन्स्टंटेनियस वेलॉसिटीला काय लिहिणार आहेस, ऍक्सलरेशन कॉन्स्टंट असल्यामुळे यू प्लस एटी लिहिणार आहेस. त्यामुळे झालं काय इथं, एम इंटू ए स्क्वेअर इंटू टी. ही झाली इन्स्टंटेनियस पॉवर ऍज अ फंक्शन ऑफ टाइम. पण आता ऑप्शन जर तू बघितलास तर सगळीकडे पॉवर ऍज अ फंक्शन ऑफ टाइम तर दिसतंय, पण कुठेही ऍक्सलरेशन दिसत नाहीये. म्हणून तर ते त्यांनी दिलं होतं ना ऍक्सलरेशनला रिप्लेस करायला 0 टू V1 इन टाइम T1. मग आता ऍक्सलरेशनला रिप्लेस कर. कसं रिप्लेस करणार, V1 बाय T1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू टी. आलंय का बघा. आन्सर काय आलं, एम V1 स्क्वेअर अपॉन T1 स्क्वेअर इंटू टी. ज्यांना आलं होतं त्यांनी असंच केलंय का, असंच केलंय. 0 टू V1 इन टाइम T1चं इंडिकेशन काय करायचं, पहिल्यांदा ऍक्सलरेशन साठी यूज करून घ्यायचं. ते इंडिकेट त्यांनी केलेलं आहे की हे दिलंय आम्ही, तुम्ही याच्यावर ऍक्सलरेशन काढा. इन्स्टंटेनियस पॉवर लिहा. पॉवर ऍज अ फंक्शन ऑफ टाइम आहे, पण ही वेलॉसिटी आहे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. त्याला पहिल्यांदा ऍज अ फंक्शन ऑफ टाइम लिहा. म्हणजे नको आहे ते रिप्लेस करा. फिजिक्स मध्ये असंच असतं, जे विचारले त्याचा फॉर्म्युला लिहा. त्यात जे नको आहे, वेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन नको आहे, ते दोन्ही रिप्लेस करा. जे विचारले त्याचा फॉर्म्युला लिहा, जे नको आहे ते एलिमिनेट करा. कॉन्झर्वेटिव्ह, नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस आणि इक्विलिब्रियम. बर, 1
फोर्स काय असणार आहे मायनस डी यू बाय डी एक्स. तो जो फोर्स आपण म्हणतोय मायनस डी यू बाय डी एक्स तो सिस्टीमचा फोर्स आहे, इंटरनल फोर्स आहे. काल बघितलं आपण एफ इंटरनल इज इक्वल टू मायनस डी यू बाय डी एक्स म्हटलंय आपण. आणि एफ एक्सटर्नल जो आहे तो काय आहे डी यू बाय डी एक्स आहे. त्यात मायनस नाही आहे, एक्सटर्नल काढताना प्लस आहे. सेकंडला आहे जर एक्सटर्नल काय पण असू शकतो, पण तो विदाउट एक्सलरेशन जर पाहिजे असेल तर इंटरनलला इक्वल असला पाहिजे. थर्ड सांगा. थर्ड बर थर्ड बघा. The potential energy for a force field F bar is given by the equation sin of x plus y. Magnitude of the force acting on the particle of mass when the position is so and so. बर फोर्स पहिल्यांदा ऍज अ वेक्टर काढा. काय असतो फोर्स ऍज अ वेक्टर मायनस डो यू बाय डो एक्स इंटू आय कॅप इन द ब्रॅकेट आहे ना, डो यू बाय डो वाय इंटू जे कॅप प्लस डो यू बाय डो झेड इंटू के कॅप. वन डायमेन्शनल केस आहे नाही, टू डायमेन्शनल केस आहे. एक्स आणि वाय वाली केस आहे ना, एक्स आणि वाय वाली केस आहे. म्हणजे झेड वाली टर्म तर काय आहे झिरो. बरोबर. यू इज नॉट अ फंक्शन ऑफ झेड. यू जी आहे ते फक्त एक्स वायचं फंक्शन आहे आणि एक्स वाय तर कॉन्स्टंट आहेत. जेव्हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड निघणार तेव्हा यू फंक्शन ऑफ झेड असलं पाहिजे. झेडला व्हेरिएबल कन्सिडर केलं जाईल. यू इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह जे निघणार ते फक्त विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय निघणार आहे, विथ रिस्पेक्ट टू झेड निघणार आहे का नाही. सो मायनस इन द ब्रॅकेट डो बाय डो एक्स ऑफ काय म्हणणार इथं साइन ऑफ एक्स प्लस वाय इंटू आय कॅप प्लस. बरोबर. बघा एनर्जी तर स्केलर असते, पण हे आय कॅप आणि जे कॅप आणि के कॅप आल्यामुळं हा फोर्स जो आहे तो वेक्टर झाला आपोआप. एनर्जी तुमची स्केलर आहे की असू दे की, पण डेरिव्हेटिव्ह जरी काढलं तरी ते स्केलर राहते. पण हे आय कॅप जे कॅप के कॅप जे आपण एक्स्ट्रा लिहिलेत त्याच्यामुळे हा फोर्स आपोआप वेक्टर बनणार आहे. पुढं डो बाय डो एक्स ऑफ साइन ऑफ एक्स प्लस वाय परत एकदा. बरोबर. प्लस डो बाय डो झेड करत बसत नाही, कारण एक्स आणि वाय कॉन्स्टंट ट्रीट होणार आहेत जेव्हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड घेतलं जाणार आहे. त्यामुळे तो डायरेक्टली झिरो लिहितो, मायनस लिहितो. साईनची डेरिव्हेटिव्ह आता वायला कॉन्स्टंट ट्रीट करा, त्यामुळे एक्स प्लस वायला तुम्ही एक्स म्हणा. मग साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय झाली कॉस ऑफ एक्स प्लस वाय. कशाला एक्स मानला आपण एक्स प्लस वायला एक्स मानलं, त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. काय होणार आहे 1 प्लस 0. एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 होणार, वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 0 होणार इंटू आय कॅप प्लस साईनची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सच आहे नाही, इथं काय होती वाय होती. विथ रिस्पेक्ट टू वाय जी निघणार आता या एक्स प्लस वायला मनातल्या मनात वाय माना, त्यामुळे साईनची डेरिव्हेटिव्ह परत काय होणार आहे कॉस. साइन वायची डेरिव्हेटिव्ह कॉस वाय, म्हणजे इथं काय होणार आहे कॉस ऑफ एक्स प्लस वाय. ज्याला वाय मानलं त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय. सो एक्स ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय 0 आणि वाय ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय 1 आणि त्याला इंटू काय करावं लागेल जे कॅप करावं लागेल. कळते का आपण काय केलं. हा आपला फोर्स झाला ऍज अ वेक्टर. फोर्स कुठल्या पोझिशनचा पाहिजे आहे त्या पोझिशनला 0, पाय बाय 4 म्हटले त्यांनी. ठीक आहे. सो ती पोझिशन टाका. कॉस ऑफ 0 प्लस पाय बाय 4 म्हणजे पाय बाय 4 इंटू 1 करायची गरज नाही, सो इंटू आय कॅप प्लस कॉस ऑफ 0 प्लस पाय बाय 4 म्हणजे पाय बाय 4 इंटू 1 करायची गरज नाही, सो जे कॅप. सो हा झाला फोर्सचा मॅग्निट्यूड. फोर्सचा वेक्टर किती आला तो मायनस 1 बाय रूट 2 आय कॅप प्लस 1 बाय रूट 2 जे कॅप. हा झाला फोर्स त्या ठिकाणचा एका पर्टिक्युलर लोकेशनचा. ही लोकेशन त्यांनी सांगितली आहे एक्स इक्वल टू 0 आणि वाय इक्वल टू पाय बाय 4 या लोकेशनला पार्टिकल जर ठेवला तर त्याच्यावरती फोर्स किती येईल सिस्टीमचा. कळलं का बघा. पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी ऍट गिव्हन लोकेशन दिली आहे त्यांनी. काय दिले त्यांनी पोटेन्शियल एनर्जी ऍट गिव्हन लोकेशन साइन ऑफ एक्स प्लस वाय दिलेली आहे. पुढे काय या फोर्सचा काय काढायचा आहे मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड काढताना मायनस मॅटर करणार नाही. मॅग्निट्यूड काढत असताना कॉन्स्टंट्स कॉमन घेता येतात. जे वेक्टर मधनं कॉमन येतं ते मॅग्निट्यूड मधनं पण कॉमन येतं. म्हणजे आत वेक्टर काय राहिला आय कॅप प्लस जे कॅप. आय कॅप प्लस जे कॅपचा मॅग्निट्यूड काय असणार आहे अंडर रूट 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. म्हणजे तो झाला किती रूट 2. रूट 2 कॅन्सल झाला, आन्सर किती आलं 1 न्यूटन.
फोर्सचा मॅग्निट्यूड म्हटलात तर 1 न्यूटन आला आणि वेक्टर म्हटलात तर त्या ठिकाणचा वेक्टर फोर्स आला मायनस इन द ब्रॅकेट 1/√2 आय कॅप प्लस 1/√2 जे कॅप. पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं होतं, कळलं का बघा. मायनस du बाय dx नाही आता, मायनस डो यू बाय डो एक्स इंटू आय कॅप, डो यू बाय डो वाय इंटू जे कॅप आणि डो यू बाय डो झेड इंटू के कॅप. कळलं. सो बेसिकली या इक्वेशनचा यूज आपण व्यवस्थित केला, न चुकता करता येणं महत्वाचं आहे. 1 न्यूटन आले का बघा त्यांचं. नेक्स्ट 4 सेम आहे का, आता करून दाखवत नाही, कारण हे जर आलं असेल तर वरचं यायलाच पाहिजे होतं, जर सेकंड आलंय तर असाही त्याचा अर्थ आहे. आणि नसेल आलं तर आता तुम्ही करू शकता. पोटेन्शियल एनर्जीचं फंक्शन ऑफ एक्स वाय झेड, 3 वेळा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्या, आय कॅप जे कॅप के कॅप टाका, बाहेरचा मायनस विसरू नका, फोर्स याचा वेक्टर मिळेल. मग त्याचा फोर्सचा वेक्टर विचारतील, मॅग्निट्यूड विचारतील, जे काय असेल. एखाद्या पर्टिक्युलर पोझिशनला विचारला तर एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज टाका. कळलं का. पार्शियल डेरिव्हेटिव्ह येते ना सगळ्यांना घ्यायला. विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत असताना वाय आणि झेड कॉन्स्टंट, विथ रिस्पेक्ट टू वाय घेत असताना एक्स आणि झेड कॉन्स्टंट, असं. नंबर 5 6 7 8 9 10 11 बघा. A particle which is constrained, restricted to move along the x-axis is subjected to a force in the same direction which varies with the distance x of the particle from the origin. Rather, it is position of the particle from the origin. It's not the distance traveled. It's the position of the particle from the origin. एक सेकंद, फोन येतोय, एक सेकंड. हा, येते माझा आवाज. हो. हा. So it is basically the position of the particle. So force varies with respect to the position. ठीक है. Here K and A are the positive constants. For x greater than 0, the functional form of the potential energy of the particle is. काय प्रॉब्लेम आहे मला सांग. पोटेन्शियल एनर्जी आणि फोर्स रिलेशन आम्हाला माहिती आहे. F is equal to what? आत्ताच्या केसमध्ये तर मायनस डी यू बाय डी एक्स करायला काहीच अडचण नाहीये. पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि आयकॅप वगैरे लिहायची काही गरज आहे का? नाही. आता तुम्ही एफ बार आणि नुसतं असं आयकॅप लिहिलं तरी चालेल. पण 1 डायमेन्शनल केस आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह फोर्स म्हणजे राईटवर्ड, निगेटिव्ह फोर्स म्हणजे लेफ्टवर्ड. त्यामुळे हे आयकॅपला पण तुम्ही घेऊ नका. आता हे वेक्टर फॉर्मलाच कसं लिहा, डी यू बाय डी एक्स लिहा. हा फोर्स वेक्टर आहे, जरी मी बार लिहिला नसला तरी या फोर्स मधला प्लस मायनस डायरेक्शन दाखवणार आहे. ठीक आहे. 1 डायमेन्शनल केस असलं की असं करतात लोक. आता यातनं काय आला, डी यू इज इक्वल टू काय आला, du इज इक्वल टू एफ डी एक्स. एफ डी एक्स नाही आहे, तो काय आहे, du ऍक्च्युअली एफ बार डॉट डी एक्स बार आहे. बरोबर का. आणि ऑफकोर्स तो मायनस साइन पण वापरला पाहिजे. तुम्ही याला व्यवस्थित जर पुढे सॉल्व्ह केलं तर आता तो एफ बार डॉट डीएस बार असतो. ऍक्च्युअली डीएस म्हणजे डीएक्स इंटू आय कॅप, डीवाय इंटू जे कॅप, डीझेड इंटू के कॅप असा असतो तो. पण तसं तो लिहिला नाहीये. आता वाय आणि झेड कंपोनेंट नाहीच आहेत फोर्सला, त्यामुळे त्या डिस्प्लेसमेंट घेऊन पण काय उपयोग नाहीये. फोर्स जो आहे तोच मुळात एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आहे, त्यामुळे डिस्प्लेसमेंट पण एक्स वालीच घ्या, कारण तोच डॉट प्रॉडक्ट व्हॅलिड असणार आहे. बाकी फोर्स तुमचा एक्स डायरेक्शन मध्ये असल्यामुळे वाय वाली डिस्प्लेसमेंट बरोबर तो 90 अँगल करतोय, झेड वाल्या डिस्प्लेसमेंट बरोबर 90 अँगल करतोय. ऍक्च्युअली कसं असते तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे बघा. काय होता फॉर्म्युला आपला,
चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय होता? मायनस इन द ब्रॅकेट इंटिग्रल एफ एक्स डी एक्स, आठवते का बघा, प्लस एफ वाय डी वाय प्लस इंटिग्रल एफ झेड डी झेड, असा चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला होता. त्यातलं आता आपण फक्त एवढंच करवलं, कारण आमच्या फोर्सला एक्स कंपोनेंट आहे, त्यामुळे डिस्प्लेसमेंट आम्ही एक्सच घ्यायला, फोर्सला आमच्या वाय कंपोनेंटच नाहीये. बरोबर ना? आणि किंवा असंही म्हणू शकता, फोर्सला जरी वाय कंपाऊंड असला तरी पार्टिकलची जी मुवमेंट आहे ती फक्त एक्स डायरेक्शन मध्ये रेस्ट्रिक्टेड आहे, त्यामुळे डिस्प्लेसमेंटला वाय आणि झेड कंपोनेंट नाही आहे असं म्हटलं तरी चालेल. तर आता हे दोघंच झिरो आहेत, एफ वाय पण झिरो आहे, डी वाय पण झिरो आहे, एफ झेड पण झिरो आहे, डी झेड पण झिरो आहे. पण जनरल फॉर्म्युला हा आहे, लक्षात घ्या. तुम्हाला जर जनरलच पाहिजे असेल तर बरं ठीक आहे, आता आपण असं लिहू तात्पुरतं, जेवढं पाहिजे तेवढं लिहू. सो आता काय होणार आहे? फोर्सचा एक्स कंपोनेंट इंटू डी एक्स, एफ एक्स डी एक्स इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. आता आपण झिरो घेऊया. सो हा झाला डी यू. सो डी यूचं इंटिग्रेशन केलं तर काय मिळेल? डेल्टा यू मिळेल. डी यूचं इंटिग्रेशन यू असणार नाहीये, लक्षात घ्या, लिमिट्स असतील ना त्याला. डी यू हा काय आहे? डी यू इज नॉट स्मॉल अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ती जर स्मॉल अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी असती तर त्याचं इंटिग्रेशन काय निघालं असतं? टोटल पोटेन्शियल एनर्जी निघालं असतं. पण डी यू काय आहे? स्मॉल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, लक्षात घ्या. त्यामुळं ते काय मिळणार आपल्याला? टोटल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस इंटू इंटिग्रेशन ऑफ फोर्सचा एक्स कंपोनेंट इंटू डी एक्स इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. बरोबर, ते असं होणार आहे. सो इंटिग्रेशन ऑफ मायनस इंटू इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स. एफ एक्स काय आहे तुमचा? मायनस के एक्स प्लस ए एक्स क्यूब, हा फोर्सचा तुमचा एक्स कंपोनेंट आहे, इंटू डी एक्स करा. आता याला लिमिट्स टाकली पाहिजेत. हा झाला आपला चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. आता कुठंतरी इनिशियल पोझिशन घेतली पाहिजे जिथली पोटेन्शियल एनर्जी काय घ्यावी लागेल? झिरो. फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल, असा असणार आहे. बरोबर, हा मायनस बाहेर ऍज इट इज. याला जर लिमिट्स टाकायला पाहिजेत आपल्याला, इनिशियल एक्सची पोझिशन, इनिशियल एक्स काहीतरी घ्यायला पाहिजे जिथं पोटेन्शियल एनर्जी काय आहे? झिरो. आता जर ग्राफ आपण बघितले तर या ग्राफ मध्ये एक्स इक्वल टू झिरोला यू एक्स झिरो आहे, एक्स इक्वल टू झिरोला यू एक्स झिरो आहे, एक्स इक्वल टू झिरोला इथं पण यू एक्स झिरो आहे. इथं मात्र एक्स इक्वल टू झिरोला यू किती आहे? इन्फिनाइट आहे. आणि एक्स इक्वल टू इन्फिनिटीला यू झिरो आहे, असं आहे. त्यामुळे आपल्याला माहित नाही की नक्की कुठं आपल्याला कुठल्या एक्स साठी यू झिरो घ्यायचं, हे आपल्याला बेसिकली माहितच नाही. हे त्यांनी द्यायला पाहिजे, त्यांनी सांगायला पाहिजे की कुठं पोटेन्शियल एनर्जी झिरो कन्सिडर करू. मग जनरली कुठे केली पाहिजे? इन्फिनिटीला. जनरली कुठे केली पाहिजे? इन्फिनिटीला ती पोटेन्शियल एनर्जी आपण झिरो कन्सिडर केली पाहिजे. सो इनिशियल पोझिशन इन्फिनिटी असताना, फायनल पोझिशन एक्स असताना, असं ते काहीतरी करावं लागेल असं वाटतंय. पण प्रॉब्लेम असा आहे की इनिशियल पोझिशन इन्फिनिटीची लिमिट इथं कुठे मी टाकायला सुरुवात केली तर एक्स जेव्हा इंटिग्रेशन होईल तेव्हा एक्स स्क्वेअर बाय टू होईल, एक्स क्यूबचं इंटिग्रेशन होईल तेव्हा एक्स रेस टू 4/4 होईल. तेव्हा ते लोअर लिमिट टाकताना इन्फिनिटी येतील इक्वेशन्स मध्ये. 1/∞ आले की काय प्रॉब्लेम नव्हता, त्यामुळे तो पण एक प्रॉब्लेम आहे. त्यामुळे अशा टाईपच्या क्वेश्चन्सना काय करायचं सांगतो, अशा टाईपच्या क्वेश्चन्सना सुरुवातीला काही लिमिट वगैरे टाकायचंच नाही, विदाउट लिमिट याला सॉल्व्ह करून घ्यायचं. बरोबर, याला समजा विदाउट लिमिट आपण सॉल्व्ह करून घेतलं तर काय होतंय बघूया. काय होतंय? के एक्स प्लस ए एक्स क्यूब इंटू डी एक्स असं काहीतरी होतंय, मायनस इन द ब्रॅकेट मायनस के इंटिग्रेशनच्या बाहेर. सरळ सरळ आपण हे डायरेक्टलीच लिहू. काय होईल? के इंटू एक्स स्क्वेअर बाय टू होईल, प्लस हे जेव्हा आज जाईल तेव्हा मायनस ए इंटू एक्स रेस टू 4/4 होईल. असं काहीतरी फंक्शन आपल्याला दिसतंय. कळलं का? बघा, एक एक्स स्क्वेअर बाय टू वालं फंक्शन आहे आणि दुसरं आहे मायनस एक्स रेस टू 4/4 वालं फंक्शन आहे. ठीक आहे. आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ एक्स साठी आपल्याला हे प्लॉट करायचं आहे. आणि हा डेल्टा यू जो आहे तो यू मायनस झिरो, म्हणजे इनिशियली कुठल्या तरी लोकेशनला झिरो म्हणायचा. तो इंटिग्रेशनचा जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट या इनिशियल एनर्जी बरोबर काय झाला म्हणायचं. काय करतोय बघा मी, तुम्हालाही कळतंय का? हे असणार ना, फायनल यू ला आपण यू म्हणायचं, इनिशियल पोझिशनची जी काही यू आहे आणि इथं जो काही इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट आहे हेच एकमेकांना कॅन्सल करून टाकायचे, असं काहीतरी करायचं. आणि मग ते डायरेक्टली डी यूचं इंटिग्रेशन यू लिहिल्यासारखं झालं.
आणि इंटिग्रेशनचा जो कॉन्स्टंट आहे तो इलिमिनेट केल्यासारखं झालं. सो यू तुम्हाला मिळाला. काय मिळाला? k/2 इंटू एक्स स्क्वेअर, म्हणजे हा पॅराबोला मिळाला. मिळाला का? k/2 इंटू एक्स स्क्वेअर हा काय असेल? एक पॅराबोला असेल. मायनस पुढे काय? a/4 इंटू x⁴, आणि हे एक्सपोनेन्शियल फंक्शन झालं. सो सिम्पल आहे. काय आलं आपलं? हे आन्सर काय आलं? एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा ग्राफ असा आला का? हा एक्स स्क्वेअरचा ग्राफ आला. 1 पर्यंत काय प्रॉब्लेम नाही. 1 पर्यंत काय प्रॉब्लेम नाही असं म्हणूया. एक नंबर आहे कुठला तरी. आता मी k/2 ला मी काय म्हणतोय? 1 म्हणतोय. आणि a/4 ला पण मी काय म्हणतोय? 1 म्हणतोय. त्यामुळे झालं काय? एक्स स्क्वेअर, आणि इथं काय झालं? x⁴ झालं. झालं का? नंतर डॉमिनेट कोण करणार? x⁴ डॉमिनेट करणार नंतर. कळते का बघा? 1 ला बरोबर ही व्हॅल्यू किती व्हायला पाहिजे? x=1 असा कुठला तरी नंबर इथं पण तुम्हाला सापडेल. के आणि एच्या व्हॅल्यूज वरती ते डिपेंडेंट आहे. कळतंय का? पण आता मी के ला 2 म्हणतो आणि ए ला 4 म्हणतो, त्यामुळे फंक्शन असं येईल का? इक्विव्हॅलेंट करतो त्याला मी. हा. सो x=1 ला बरोबर ही व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे? सबट्रॅक्शनची व्हॅल्यू 0 व्हायला पाहिजे. त्यामुळे हे जे काही दोन्ही फंक्शन्स आहेत आपले, कुठले? x² आणि x⁴, हे बरोबर x=1 ला हे कुठलं फंक्शन आहे माझं? y=x². आणि दुसरं एक फंक्शन असणार आहे. कुठलं? y=x⁴. y=x⁴ जे असणार आहे ते असं असणार आहे. हे कळते का बघा? x⁴ जो आहे तो पण x=1 ला 1च आहे. पण तो रॅपिडली वाढत गेला पाहिजे. मग तो सुरुवातीपासून रॅपिडली वाढत नाही, तो 1 पासून वाढणार. 1 पासून सेन्सिबल आहे. 1 पेक्षा मोठा असताना हा x⁴ आहे आणि हा कोण आहे? x⁴ आहे. पण 1च्या मागं जर विचार केला तर असं असणार ना, x⁴ हा आहे ना, कारण व्हॅल्यू जर 1 पेक्षा लहान असेल तर त्याचा ⁴ हा कमी असेल. तसा विचार करायचा. प्लॉट काय करायचे मला? यांच्यातली सबट्रॅक्शन प्लॉट करायची. प्लॉट काय करायचे? यांची मला सबट्रॅक्शन, म्हणजे यांच्यामधला जो गॅप आहे ना तो प्लॉट करायचा. त्यामुळे ह्याला थोडस आपण व्यवस्थित प्लॉट जर करायचा प्रयत्न केला आणि याला जर आपण y=x² म्हटलं आणि याला जर आपण y=x⁴ म्हटलं तर तुमच्या लक्षात येते का बघा? सुरुवातीला म्हणजे अप टू 1 x² मोठा आहे ना, त्यामुळे यांच्यातला जो गॅप आहे ना, यांच्यातला जो गॅप आहे तो पॉझिटिव्ह आहे का? यांच्यातला जो गॅप आहे तो पॉझिटिव्ह आहे. आणि बरोबर x=1 ला यांच्यामधला गॅप काय झाला? 0 झाला. आणि x=0 ला पण यांच्यामधला गॅप किती होता? गॅप 0 होता. थोडा वेळ वाढत गेला पॉझिटिव्ह मध्ये आणि पॉझिटिव्ह मध्येच कमी होत गेला. 0 होता, पॉझिटिव्ह मध्ये वाढत गेला, पॉझिटिव्ह मध्ये कमी होत गेला आणि परत 0 झाला x=1 ला यांच्यामधला गॅप. आणि इथून पुढे जर आपण चेक केलं तर यांच्यामधला जो काय गॅप आहे, ह्या दोन फंक्शन्स मधला जो गॅप आहे, डिफरन्स म्हणजे काय? दोन फंक्शन्स मधला गॅप, ह्या दोन फंक्शन्स मधला गॅप हा वाढतच गेलाय बघा. आणि पण तो निगेटिव्ह मध्ये वाढत जाणार आहे, कारण x⁴ मायनस x⁴ आहे, त्यामुळे तो निगेटिव्ह मध्ये वाढत जाणार आहे. सो अशा नेचरचा ग्राफ मला ऑप्शन नंबर 4 दिसतोय. तुम्हाला दिसतोय का बघा? वाट काय करायचं? या दोन फंक्शन्स मधला डिफरन्स. जोपर्यंत x⁴ मोठा आहे, इथं तर x⁴ काय आणि x⁴ काय? x=0 ला हा गॅपच 0 येणार आहे आणि x=1 ला पण हा गॅप परत काय होणार आहे? 0 होणार आहे. मग गॅप 0 होता आणि परत 0 झाला म्हणजे मध्ये काहीतरी निगेटिव्ह मध्ये किंवा पॉझिटिव्ह मध्ये वाढला पाहिजे. मग इथं जर तुम्ही चेक केलं की x² मोठा आहे ना, <<1 व्हॅल्यू साठी x² मोठा आहे, त्यामुळे हा गॅप पॉझिटिव्ह मध्ये वाढत गेला, पॉझिटिव्ह मध्ये कमी होत या दोन फंक्शन्स मधला गॅप 0 झाला. परत हा जो काही गॅप आहे हा मात्र निगेटिव्ह मध्ये वाढत गेला. सो त्या नेचरला इथं आता ग्राफ मध्ये आपण ऑब्झर्व करून त्यांच्यासारखा ग्राफ आपण ड्रॉ करू. असा काहीतरी असेल. कळालं का बघा? असा तो फायनल ग्राफ आपल्याला मिळणार. तुम्हाला कळते का बघा? मला तर कळले. त्यांचा आन्सर काय ते पण चेक करा. त्यांनी काय दिले आन्सर? 4 दिलं. मी कसा विचार केला? ह्या लोकांना कसं इलिमिनेट केलं? 1च घेऊन टाकलं यांना.
म्हणजे तो पॉईंट मला 1 कळतोय. रिअलिटीमध्ये पॉईंट 1 नसणार आहे, तो पॉईंट असणार आहे काहीतरी वेगळा असणार आहे. आणि तो कोण ठरवणार? के आणि ए दोघं मिळून ठरवणार. तो असा कुठला पॉईंट आहे? 0 सोडून एक एक फंक्शन आहे, एक व्हॅल्यू आहे 0, एक्स इक्वल टू 0. दुसरी काय असणार जिथं हे यू परत एकदा 0 होतंय? ते के ची आणि ए ची व्हॅल्यू ठरवणार आहे. कळते का बघा? कळलं का नाही? सो असं ते प्लॉटिंग ऍक्च्युली केलं जातं रिअलिटीमध्ये. सो इथं फंक्शन्स प्लॉट केले गेले आणि इथं यू प्लॉट केला गेला. दोन फंक्शन्स, एक्स स्क्वेअरचं आणि एक्स रेस टू 4चं. आणि याला इक्विव्हॅलंट करून घेतलं, कारण जे याचं नेचर असेल तेच याचं पण नेचर असेल ना. नेचर ऑफ द ग्राफ सेम राहतेच की. कोइफिशियंट बदलले म्हणून काय झालं? कोइफिशियंट बदललं तर ग्राफ शिफ्ट होतोय मागं पुढे. नेचर ऑफ द ग्राफ बदलत नसतोय. ग्राफ उंच होतोय किंवा ब्रॉड होतोय किंवा नॅरो होतोय किंवा लेस हाईटचा होतोय. कोइफिशियंट्सनी ग्राफ मोठा छोटा केला जातो. पण नेचर ऑफ द ग्राफ ते तर सेमच राहतं ना. कोइफिशियंट बदलले म्हणून बदलत नाही. कळलं का बघा? सो इथंपर्यंत, या लेवल पर्यंत आम्हाला ते करायला यायला पाहिजे, जे मी आता तुमच्या समोर केलं. येईल का तुम्हाला? कळलं का बघा? लेवल 2 केलंय का? पीवायक्यूज केलेत का? काम करा, लेवल 2 चे तुम्ही ऑनलाईन बघून घ्या. आता तुम्ही मला पीवायक्यू चे डाऊट विचारा. या पीडीएफ मध्ये पीवायक्यूज आहेत आय थिंक. यातलेच केलेत की आणि कुठले दुसऱ्या बुकला रिफर केलंय? यातलेच केलेत ना? सफिशियंट आहेत. मला नाही वाटत की काय रिफर करायची गरज आहे कुठं. या पीडीएफ मध्ये आहेत सफिशियंट. शंभर एक पीवायक्यूज पर चॅप्टर इनफ आहेत. फक्त ते लेटेस्ट मागच्या 4-5 वर्षांमधले, 6 वर्षांमधले असले पाहिजे. सगळे केले तर काय वाईट नाहीये, चांगलंच आहे. इथून पुढे आता तुम्ही एक काम करा, पट 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 प्रत्येक चॅप्टरचे लेवल 1 आणि पीवायक्यूज. आता पीवायक्यूज ला आपण कन्सिडर करूया. आतापर्यंत आपण पीवायक्यूज बेसिक सॉल्व्हिंग मध्ये घेत नव्हतो, ते आपण घ्यायला चालू करू. लेवल 2 2 मिनिटं बाजूला ठेवा. पहिल्या जेडब्ल्यू ला चांगला स्कोर आला तर मात्र मग आपण जे चांगला स्कोर मला करून दाखवतील त्यांना मी सेकंड जेडब्ल्यूच्या आधी किंवा ऍडव्हान्सच्या आधी लेवल 2 आणि ऍडव्हान्सचे पीवायक्यूज असं टास्क देईल. आता लेवल 1 आणि मेनचे पीवायक्यूज मला करून दाखवा, चांगले मार्क पडून दाखवा. त्यानंतरचा टास्क असेल तुमचं लेवल 2 आणि ऍडव्हान्सचे पीवायक्यूज. तेवढंच करायचं. त्यावेळी लेवल 1 करायचं नाही, त्यावेळी मेनचे पीवायक्यूज करायचे नाहीत. पण ती तुम्ही काय परफॉर्म करताय त्याच्यावरती अवलंबून आहे. कसं करताय, काय करताय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. 4 महिने तुमच्याकडे आहेत. सांगा. 1, 2. दोन पद्धतीनं आपल्याला वर्क विचारलं जातं. जेव्हा आपला फोर्स फंक्शन ऑफ पोझिशन असतो तेव्हा कुठला फॉर्म्युला यूज करायचा? फोर्स जर फंक्शन ऑफ पोझिशन असेल तर कुठला फॉर्म्युला यूज करायचा? एफ एक्स डी एक्स किंवा एफ बार डॉट डी एक्स बार. पण फोर्स जर फंक्शन ऑफ टाइम असेल तर हा फॉर्म्युला कधी यूज करायचा? इफ फोर्स इज अ फंक्शन ऑफ पोझिशन. आणि जर आम्हाला फोर्स ऍज अ फंक्शन ऑफ टाइम दिला, कारण इथे डिस्प्लेसमेंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढून काय मिळेल? व्हेलॉसिटी ऍज अ फंक्शन ऑफ टाइम मिळेल. त्याचं डेरिव्हेटिव्ह काढून काय मिळेल? ऍक्सलरेशन ऍज अ फंक्शन ऑफ टाइम. म्हणजे बेसिकली फोर्स ऍज अ फंक्शन ऑफ काय झाला? टाइम झाला. मग अशा केसमध्ये जेव्हा आम्हाला फोर्स ऍज अ फंक्शन ऑफ टाइम देतात तेव्हा पटकन ऍक्सलरेशन ऍज अ फंक्शन ऑफ टाइम काढून घ्यायचं आणि परत इंटिग्रेशन करून व्हेलॉसिटी ऍज अ फंक्शन ऑफ टाइम काढायचं. इथं हा क्वेश्चन सोपा आहे. यांनी फोर्स ऍज अ फंक्शन ऑफ टाइम नाही दिला, यांनी डिस्प्लेसमेंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम दिले. त्यामुळे तुमचं काम आहे व्हेलॉसिटी ऍज अ फंक्शन ऑफ टाइम काढणं. आणि व्हेलॉसिटी ऍज अ फंक्शन ऑफ टाइम काढून काय करायचं? 1/2 m फायनल व्हेलॉसिटीचा स्क्वेअर मायनस इनिशियल व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. व्हेलॉसिटी ऍट फायनल टाइम ती जी आहे व्हेलॉसिटी ऍज अ फंक्शन ऑफ टाइम काढायची. आणि वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी
हा फॉर्म्युला यूज करायचा. बघा, फोर्स ॲज अ फंक्शन ऑफ टाइम दिलं, डिस्प्लेसमेंट ॲज अ फंक्शन ऑफ टाइम दिलं, ऍक्सलरेशन ॲज अ फंक्शन ऑफ टाइम दिलं, तर डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन करून पहिल्यांदा काय काढायचं, वेलॉसिटी ॲज अ फंक्शन ऑफ टाइम काढायचं. काय काढायचं, वेलॉसिटी ॲज अ फंक्शन ऑफ टाइम काढायचं. मग त्यांनी फायनल टाइम दिलेला असतो पहिले 5 सेकंड. अरे पहिले 5 सेकंड म्हणजे फायनल टाइम 5 आणि इनिशियल टाइम किती घ्यायचा, 0. फायनल टाइमला फायनल वेलॉसिटी, इनिशियल टाइमला इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी वरनं फायनल केई, इनिशियल वेलॉसिटी वरनं इनिशियल केई, डिफरन्स काढून काय करायचं, चेंज इन केई काढायचं. डिफरन्स काढून काय करायचं, चेंज इन केई काढायची. कळलं का बघा. बेसिकली इथं काय काय नेसेसरी आहे, वेलॉसिटी ॲज अ फंक्शन ऑफ टाइम नेसेसरी आहे. मग वेलॉसिटी पर्यंत पोहोचायसाठी फोर्स देतात, त्याच्यावरनं ऍक्सलरेशन, त्याचं इंटिग्रेशन करून वेलॉसिटी, किंवा डिस्प्लेसमेंट देतात, पोझिशन देतात, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढून वेलॉसिटी. मग फायनल टाइमची फायनल वेलॉसिटी, इनिशियल टाइमची इनिशियल वेलॉसिटी, मास दिलेला असते प्रत्येक वेळी. त्यांना माहित आहे क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. जर एफ बार डॉट डीएक्स बार न करायचं असेल तर मास द्यायचं काय गरज नाहीये. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट इनफ आहेत. इनिशियल पोझिशन, फायनल पोझिशन आणि फोर्स एवढं जरी असलं तरी इथं वर्क निघतंय. पण इथं जर जायचं असेल, वर्क एनर्जी थेरम न जायचं असेल, वर्क डन बाय द फोर्स इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी असं जर जायचं असेल तर मात्र फायनल टाइम, इनिशियल टाइम आणि मास द्यावं लागतंय. कारण वेलॉसिटी ॲज अ फंक्शन ऑफ टाइम आम्हाला मिळणार आहे. असे 2 ऑप्शन असतात आपल्याकडे. म्हणजे एकतर आपल्याला फोर्स ॲज अ फंक्शन ऑफ टाइम किंवा फोर्स ॲज अ फंक्शन ऑफ पोझिशन किंवा वेलॉसिटी ॲज अ फंक्शन ऑफ टाइम, यातलं काय आपण काढू शकतोय बघायचं. जर आपण फोर्स ॲज अ फंक्शन ऑफ पोझिशन काढू शकतोय तर याच्यानी सॉल्व्ह करायचं. जर आपण वेलॉसिटी ॲज अ फंक्शन ऑफ टाइम काढू शकतोय तर याच्यानी सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट, थर्ड. आता वर्क जे असतं हे वर्क फ्रेम डिपेंडेंट असतं. का, कारण डिस्प्लेसमेंट या फ्रेम डिपेंडेंट असतात. वर्क हे फ्रेम डिपेंडेंट आहे, फोर्स फ्रेम डिपेंडेंट नसतो. समजा एका मित्रानं दुसऱ्या मित्राला कानाखाली मारली आणि तुम्ही ज्याला कानाखाली मारले त्याला जर फोन करून विचारलं तुला किती न्यूटनचा फोर्स एक्सपिरियन्स झाला, त्याचं उत्तर सेमच असेल. मग तो ऍक्सलरेटेड लिफ्ट मध्ये दोघांची मारामारी झालेली असू दे, नाहीतर लिफ्ट स्टेशनरी असू दे, नाहीतर फ्री फॉल वाली असू दे, उत्तर बदलत नाही. उत्तर बदलत नाही याचा अर्थ काय, द फोर्स इज फ्रेम इंडिपेंडेंट बट द डिस्प्लेसमेंट इज, डिस्प्लेसमेंट ही फ्रेम डिपेंडेंट आहे. लिफ्ट मधला म्हणणार आहे मी काय मूव झालोच नाही म्हणणार आहे. अरे पण ग्राउंड वरचा म्हणतो लिफ्ट मधला माणूस तर मला लिफ्ट सकट मूव्ह होताना दिसायला लागला, म्हणजे तो तर मूव्ह व्हायला लागलाय. त्यामुळं डिस्प्लेसमेंट इज फ्रेम डिपेंडंट, फोर्सचा काय विषय, फोर्स इज फ्रेम इंडिपेंडंट. पण वर्क जे झालं ते डिपेंडंट आणि इंडिपेंडंटची मल्टिप्लिकेशन झाली ना. फोर्स हा इंडिपेंडंट आहे आणि डिस्प्लेसमेंट जी आहे ती डिपेंडंट आहे. इंडिपेंडंट इंटू डिपेंडंट परत काय होत आहे, डिपेंडंट. त्यामुळे वर्क हे फ्रेम डिपेंडंट येते. कधी कधी असं होऊ शकते ग्राउंड फ्रेमच्या रिस्पेक्ट मध्ये ऑब्जेक्ट मूव्ह होतोय, वर्क आहे, आणि कुठल्या तरी वेगळ्या फ्रेमच्या रेफरन्स मध्ये ऑब्जेक्ट मूव्ह होत नाहीये, मग ती फ्रेम म्हणणार काय ऑब्जेक्ट मूव्ह झालेला नाहीये. त्यामुळे वर्क डन बाय द सेम फोर्स, फोर्स तर ऍक्ट व्हायला लागला ऑब्जेक्ट वरती, पण ऑब्जेक्ट डिस्प्लेस झाला नाहीये एका फ्रेम मध्ये आणि एका फ्रेम मध्ये डिस्प्लेस झालाय. त्या हिशोबाने तुम्हाला विचार करावा लागेल. कळतंय का. त्यामुळे त्यांनी जेव्हा आम्हाला वर्क काढा म्हणतात तेव्हा आम्ही त्यांना विचारलं पाहिजे कुठल्या फ्रेम मध्ये, आणि जर त्यांनी नाही सांगितलं तर ती फ्रेम कुठली असली पाहिजे, ग्राउंड फ्रेम. कारण तिथं वर्क डन बाय द नॉर्मल रिएक्शन म्हटलंय आणि एक ऑप्शन 0 दिलाय आणि बाकीचे ऑप्शन्स नॉन झिरो आहेत. म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. यात 0 पण करेक्ट असेल कधी, जर फ्रेम ऑफ रेफरन्स तू यालाच लावलास तर विथ रिस्पेक्ट टू प्लॅटफॉर्म मला सांग ना, ब्लॉक वरती नॉर्मल रिएक्शन आहे की नाही आहे. ब्लॉकला विचार नॉर्मल रिएक्शन आहे का, आहे म्हणतोय तो. पण या फ्रेमला विचार ब्लॉकची डिस्प्लेसमेंट किती आहे. या फ्रेमला विचारला तर ब्लॉकची डिस्प्लेसमेंट 0 झाली, पण ग्राउंड फ्रेमला विचारला तर ब्लॉकची डिस्प्लेसमेंट नॉन झिरो आहे. आलं का लक्षात. सो 2 फ्रेम मध्ये वेगळे वेगळे आन्सर्स येणं शक्य आहे, त्यामुळे ते 0 पण देऊन ठेवलेलं आहे. सो पीवायक्यू जे डिझाईन होतात ते असे फंडामेंटल लॉजिक्स जे असतात त्याच्यावरती डिझाईन होतात. वर्क डन काढायचं नाही याच्यामध्ये आपल्याला. हा क्वेश्चन बेसिकली वर्क काढता येते काय नाही हे चेक करत नाहीये, हा हे चेक करतोय की तुम्हाला वर्क हे फ्रेम डिपेंडंट असते, डिस्प्लेसमेंट ही फ्रेम डिपेंडंट असते, हे तुम्हाला माहिती आहे का. आणि आम्ही जर फ्रेम दिलेली नाहीये तर तुम्ही कुठली फ्रेम घ्यायची,
ग्राउंड फ्रेम घ्यायची. त्यामुळे एक 0 आणि बाकीचे नॉन 0. आताच्या क्वेश्चन मध्ये त्यांनी फ्रेम मला नाही वाटत की दिली आहे का, दिली आहे सांगितलंय का? इन द फ्रेम ऑफ रेफरन्स ऑफ प्लॅटफॉर्म असं काय म्हटलंय का? नाही म्हटलं. त्यामुळं का म्हटलंय? म्हटलं असेल तर 0. त्यांनी जर आन्सर 0 दिलंय तर त्यांनी फ्रेम सांगायला पाहिजे. मला नाही वाटत त्यांनी आन्सर 0 दिलं असेल. त्यांनी काहीतरी वेगळं दिलेलं असेल आन्सर. काय दिलंय? फर्स्ट दिलंय. म्हणजे त्यांनी आता 0 घेत नाहीये, पण ते 0 पण येऊ शकते. जर असं क्वेश्चनचं वर्डिंग चेंज केलं तर इन द फ्रेम ऑफ रेफरन्स ऑफ प्लॅटफॉर्म म्हटलं तर फोर्स आहे की ब्लॉकवरती? नॉर्मल रिॲक्शन आहे की ब्लॉकवरती? पण ब्लॉकची डिस्प्लेसमेंट प्लॅटफॉर्मच्या फ्रेम मध्ये झालेली नाहीये. समजतं ना मी काय बोलतोय? 4, 5 हे क्वेश्चन सेट मध्ये पण होते, आपण फार आधी केले होते. 6, 7 आलाय का? हा आलाय. 8 फोर्स ॲज अ फंक्शन ऑफ काय दिलाय? पोझिशन. काय विचारलंय? द कायनेटिक एनर्जी चेंजेस बाय काय असते? बेसिक लॉजिक काय असं? चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे आमच्या फोर्सनं केलेलं वर्क. आमच्या फोर्सनं केलेलं वर्कचा फॉर्म्युला काय येणार आता? इंटिग्रेशन एफ एक्स डी एक्स. आता मायनस साईन वापरू नका. तुम्ही काय चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढत नाहीये मायनस एफ एक्स डी एक्स मायनस एफ वाय डी वाय करायला. आता तुम्ही इंटिग्रेशन एफ एक्स डी एक्स, इंटिग्रेशन एफ वाय डी वाय, इंटिग्रेशन एफ झेड डी झेड, इथं लिमिट्स x1 टू x2, इथं लिमिट्स y1 टू y2, इथं लिमिट्स z1 टू z2. एफ एक्स एक्स कंपोनंट काय बघा? 4x इंटू आय कॅप. त्यातला आय कॅप लिहू नका, कारण बेसिकली हा 4x इंटू आय कॅप डॉट dx इंटू आय कॅप आयच्या कोइफिशियंटची मल्टिप्लिकेशन असते ना. आयला आपण घेत नाही, जे ला घेत नाही, के ला घेत नाही, आयच्या कोइफिशियंटची मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे एफ एक्स म्हणजे हा जो काय कोइफिशियंट आहे, पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह लिहा, निगेटिव्ह असेल निगेटिव्ह लिहा, इंटू डीएक्स करा, त्याला लिमिट्स वगैरे टाका आणि तुम्हाला ते चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे वर्क डन बाय द फोर्स असंच केलंय का बघा. ठीक आहे. 9 आलाय का? हा पण क्वेश्चन होता आपल्या क्वेश्चन सेट मध्ये, फक्त रेस टू 6 होता. आय थिंक 6 आणि 12 असं काहीतरी होतं. इथं काय 5 आणि 10 आहे. आलाय का? काय विचारले? इक्विलिब्रियम सेपरेशन विचारले. म्हणजे ती पोझिशन विचारली ज्यावेळी फोर्स 0 असेल. पण इक्वेशन फोर्सचं नाहीच आहे ना आमच्याकडे. मग पहिल्यांदा काय करणार? क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय करणार तुम्ही? पहिल्यांदा फोर्स काढणार. कसा काढणार? आता du बाय डी आर करणार. एकच डायमेन्शन आहे ना, आर एक्स वाय झेड असे 3 नाही आहेत. आर हे एकच डायमेन्शन आहे म्हणूया. मायनस डी बाय डी आर करून फोर्स मिळणार. मग इथं तुम्हाला फोर्स मिळाला ऍज अ फंक्शन ऑफ पोझिशन. हा फोर्स किती टाकणार तुम्ही? 0 टाकणार आणि त्याला करस्पॉन्डिंग तुम्ही पोझिशन मिळवणार. फोर्स 0 ला करस्पॉन्डिंग तुम्हाला पोझिशन किंवा डिस्टन्स विचारलेला आहे. असंच केलंय का बघा. हा इक्विलिब्रियमचा पॉईंट झाला. आता हा जो काही इक्विलिब्रियमचा पॉईंट आहे हा स्टेबल वाला आहे की अनस्टेबल वाला आहे ते कसं ठरवायचं? तर इक्विलिब्रियम म्हणजे फोर्स 0. डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं. कसं असतं बघ, पोटेन्शियल एनर्जीचं पहिलं डेरिव्हेटिव्ह जिथं 0 असतं, प्लस मायनस सोडून द्या कारण हा फोर्स नाही, हा मायनस ऑफ फोर्स आहे. पोटेन्शियल एनर्जीचं पहिलं डेरिव्हेटिव्ह जिथं असतं तो तुमचा काय झाला? इक्विलिब्रियम पॉईंट झाला. आणि डीयू बाय डी आर सॉरी. आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह जेव्हा आपण पोटेन्शियल एनर्जीचं काढणार, पोटेन्शियल एनर्जीचं सेकंड डेरिव्हेटिव्ह जेव्हा आपण काढणार त्या पॉइंटला, त्या इक्विलिब्रियमच्या पॉइंटला यात टाकायचं. जे काय आन्सर येईल ना त्या आन्सर मध्ये तो आर टाकायचा आणि आन्सर चेक करायचं पॉझिटिव्ह येते का. पॉझिटिव्ह आला तर तो काय झाला? स्टेबल इक्विलिब्रियम. निगेटिव्ह आला तर काय झाला? अनस्टेबल इक्विलिब्रियम. असं कळलं का? आता असं का, तर ते तुम्हाला कळेल. समजा आपण पोटेन्शियल एनर्जी प्लॉट केली. आता ग्राफकडे बघूनच कळते की हा वाला जो आर आहे तो स्टेबल वाला आहे.
पहिलं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? स्लोप. इथं स्लोप किती आहे? 0. इथं स्लोप काय आहे? पॉझिटिव्ह. इथं स्लोप काय आहे? निगेटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ स्लोप. पहिलं डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप. सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? सेकंड डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय झाला? सेकंड डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय झाला? हा झाला की नाही बघ. एखादी गोष्ट आधी निगेटिव्ह होती, मग 0 झाली, मग पॉझिटिव्ह झाली. आर नुसार, विथ रिस्पेक्ट टू आर. निगेटिव्हचा 0चा पॉझिटिव्ह झाला म्हणजे वाढत गेला की कमी होत गेला? निगेटिव्हचा 0चा पॉझिटिव्ह झाला. स्लोप काय होता? निगेटिव्हचा 0चा पॉझिटिव्ह. म्हणजे स्लोप काय होत गेला? वाढत गेला. निगेटिव्हचा 0चा पॉझिटिव्ह झाला म्हणजे स्लोप वाढत गेला. एखादी गोष्ट वाढत जात असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह हे पॉझिटिव्ह असतं, आणि एखादी त्याचा रेट हा पॉझिटिव्ह असतो. डिस्टन्स वाला रेट आहे. एखादी गोष्ट वाढत असेल तर त्याचा रेट पॉझिटिव्ह असतो. एखादी गोष्ट कमी होत असेल तर त्याचा रेट निगेटिव्ह असतो. बरं, आता बघा, अनस्टेबल इक्विलिब्रियमच्या वेळी काय होतं? पोटेन्शियल एनर्जी ॲज अ फंक्शन ऑफ पोझिशन जेव्हा असं असेल, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इथे किती असेल? 0. आधी काय होतं? पॉझिटिव्ह. नंतर काय झालं? निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्हचं 0चं निगेटिव्ह झालं. स्लोप काय झाला? पॉझिटिव्हचा 0 झाला, मग निगेटिव्ह झाला, म्हणजे स्लोप कमी होत गेला. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ स्लोप, एखादी गोष्ट जर कमी होत असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? निगेटिव्ह. म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ पोटेन्शियल एनर्जी जर निगेटिव्ह येत असेल एखाद्या पॉइंटला, तर तो पॉइंट काय आहे? इक्विलिब्रियमचा आहे, पण कुठला? अनस्टेबल. पहिला इक्विलिब्रियमचा पॉइंट कसा काढायचा? पहिलं डेरिव्हेटिव्ह 0 करून. पहिलं डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप. मग त्याच पॉइंटला सेकंड डेरिव्हेटिव्ह काढून बघायचं. पहिला सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचं ॲज अ फंक्शन ऑफ पोझिशन. त्यात ती इक्विलिब्रियमची पोझिशन टाकायची आणि चेक करायचं ते सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह येते की निगेटिव्ह येते. पोटेन्शियल एनर्जीचं सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आलं की समजायचं की तो स्टेबल इक्विलिब्रियमचा पॉइंट आहे. निगेटिव्ह आलं तर काय समजायचं? अनस्टेबल इक्विलिब्रियमचा पॉइंट आहे. सो इक्विलिब्रियमसाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0, स्टेबल इक्विलिब्रियमसाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0, सेकंड पॉझिटिव्ह. अनस्टेबल इक्विलिब्रियमसाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह. आणि न्यूट्रल, 3 टाईपचे इक्विलिब्रियम आहेत. न्यूट्रल इक्विलिब्रियमसाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पण 0 आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह पण 0, अशा त्या कंडिशन्स आहेत. सो जर क्लब करायच्या म्हटल्या सगळ्या कंडिशन्स, तर काय असतील? स्टेबल इक्विलिब्रियम, अनस्टेबल इक्विलिब्रियम आणि न्यूट्रल इक्विलिब्रियम. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? du बाय dr हा 0 पाहिजे, 0 पाहिजे, 0 पाहिजे. सेकंड डेरिव्हेटिव्ह स्टेबल इक्विलिब्रियम साठी तो जो आर मिळणार ना तुम्हाला, ह्याला इक्वेट टू 0 करायचं, यातनं जो आर मिळेल तो आर पहिल्यांदा सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचं, तो फंक्शन ऑफ आर असतो, पण त्यात हा वाला आर टाकून बघायचा पॉझिटिव्ह येते का, निगेटिव्ह येते का आणि 0 येते का. अशा त्या ऍक्च्युअली कंडिशन्स आहेत. आता तुम्ही म्हणाल सर फोर्स 0 असला पाहिजे. असू दे की, इथं तुम्ही मायनस साईन मल्टिप्लाय करा, काय फरक पडतोय? मायनस साईन मल्टिप्लाय केला की तुम्हाला फोर्स 0 मिळतोय की. मायनस साईन मल्टिप्लाय केलं की नाही मल्टिप्लाय केलं फरक पडत नाही. इक्विलिब्रियमच्या वेळी du बाय dr 0 आहे म्हणजे मायनस du बाय dr, दॅट इज फोर्स 0 आहेच, असा त्याचा अर्थ आहे. कळलं का तुम्हाला? चेक करा. कळलं की नाही कळलं? बरं. सो हे सगळे थॉट्स एकदा क्लिअर करून घेतले ना, परीक्षा काय अवघड नाही. आन्सर याचा ऑप्शन 4 असेल ना, कारण आपलं जे आलं होतं ते b बाय 2a ब्रॅकेट रेस टू 1/6 आलं होतं. त्यांचं काय आलंय? थर्ड. थर्ड आहे. बर, b बाय 2a किंवा b बाय 2a आणि 2a बाय b केले, हे उलट सुलट आहे एकमेकांच्या. युनिट पण बघायला पाहिजे ना आपल्याला, युनिटच्या हिशोबाने करायला पाहिजे. तुम्हाला दोन गोष्टी युनिटने इलिमिनेट करता येतील, पण दोन राहतील. यात पण a बाय b आहे, यात 2a बाय b आहे, यात b बाय a आहे, यात b बाय आहे. कळतंय ना मी काय बोलतोय?
ह्याचं युनिट काय पाहिजे, जूल इंटू मीटर रेस टू 10. एचं युनिट काय पाहिजे, जूल इंटू मीटर रेस टू 10. बीचं काय पाहिजे, टू 5. मीटर रेस टू 5 ला मीटर रेस टू 5 कॅन्सल होईल. मग तुम्हाला ठरवता येईल यातले 2 ऑप्शन तरी लिमिट होतील युनिटनं. शेवटी तुम्हाला मीटर पाहिजे ना युनिट. मग ए जो आहे तो तुमचा मीटर रेस टू 10 आहे. सो मीटर रेस टू 10 अपॉन मीटर रेस टू 5 म्हणजे मीटर रेस टू 5 आणि हा रेस टू 1/5 केला की मीटर. त्यामुळे ए बाय बी वाले ऑप्शन सिलेक्ट करणार आपण, हा नाही करणार. सो युनिटनं आपण ठरवलं तर आपल्याला कळेल की एक तर थर्ड ऑप्शन येईल नाही तर फर्स्ट येईल, ए बाय बी वाला येईल. पुढं 10, 11. 11 सांगा. अरेंज दी 4 ग्राफ्स इन द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द टोटल वर्क डन W1, W2, W3, W4 आर दी वर्क डन करस्पॉन्डिंग टू फिगर्स ABCD. आता इथं जे वर्क आपण बघणार हे आपण बिलो द एक्स ऍक्सिस वाला निगेटिव्ह, अबो द एक्स ऍक्सिस वाला पॉझिटिव्ह असं करून ओव्हरऑल जे येईल ते आपण कम्पेअर करणार आहे, लक्षात घ्या. बरं, पहिल्या केसमध्ये आपण वर्क हे वाला निगेटिव्ह आणि हे वाला पॉझिटिव्ह, म्हणजे पहिल्या केसमध्ये वर्क किती झालं म्हणूया, 0. हे वाला निगेटिव्ह, हे वाला तेवढंच पॉझिटिव्ह आणि हे एकमेकांना काय झालं म्हणूया, कॅन्सल. म्हणजे शिल्लक कुठलं राहिलं, फक्त एवढं राहिलं. इथं काय झालं, हे वाला निगेटिव्ह हे वाला पॉझिटिव्ह एकमेकांना काय झालं, कॅन्सल झालं. हे वाला शिल्लक राहिलं आणि हे वाला पण शिल्लक राहिलं, बरोबर का. लास्ट केसमध्ये हे वाला पॉझिटिव्ह हे वाला निगेटिव्ह एकमेकांना काय झालं, कॅन्सल, बरोबर का. त्यानंतर आता हा जो काय एरिया आहे ना, या एरियाला मी 2 पार्ट मध्ये स्प्लिट करतो. हा वाला पॉझिटिव्ह आणि हा वाला निगेटिव्ह पण एक ना काय होईल, कॅन्सल. त्यामुळे शिल्लक फक्त हा राहील. मी काय काय केलं तुम्हाला कळालं का बघा. हा वाला शिल्लक राहील, कळालं. म्हणजे पहिल्या केसमध्ये किती आलं, 0. दुसऱ्या केसमध्ये हे आलं का, पॉझिटिव्ह आलं. तिसऱ्या केसमध्ये काय आलं, ते पॉझिटिव्ह प्लस हे एक्स्ट्रा वालं पॉझिटिव्ह. आणि चौथ्या केसमध्ये काय आलं, निगेटिव्ह. सो सगळ्यात हायएस्ट पॉझिटिव्ह कुठं आलं, सगळ्यात हायएस्ट पॉझिटिव्ह कुठं आलं, सी मध्ये आलं. त्याच्यापेक्षा कमी पॉझिटिव्ह कुठं आलं, बी मध्ये आलं, बरोबर. त्याच्यापेक्षा कमी पॉझिटिव्ह कोण नाहीच, त्याच्यानंतर डायरेक्टली कोण आहे, 0च आहे. आणि निगेटिव्ह कशामध्ये आलं, हा वाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल, हा वाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल आणि हे वाला निगेटिव्ह. सगळ्यात निगेटिव्ह कशामध्ये आलं, डी मध्ये आलं, कळलं का बघा. सो आपल्याला असेंडिंग पाहिजे की डिसेंडिंग, डिक्रीजिंग ऑर्डर पाहिजे डिसेंडिंग, CBAD, CBAD, CBAD. त्यांनी काय दिले बघा, करता येईल. सो आता इथं वर्क जे कम्पेअर होणार ते विथ साइन कम्पेअर होणार, ओके. असं म्हणूया 2 मिनिटं आपण. पुढं 12. A particle of mass m is moving in a circular path of constant radius r such that the centripetal acceleration is varying with the time t. ठीक है, where k is constant. Power delivered to the particle by forces acting on it असं असलं पाहिजे. by force acting on it असं नाहीये, कारण त्याच्यावरती आता मला टँजेन्शियल फोर्स पण दिसतोय, रेडियल पण दिसतोय. हा, त्याचा रिझल्टंट म्हणून त्यांनी कदाचित काय म्हटलं असेल, फोर्स ऍक्टिंग ऑन इट असं म्हटलं असेल. बघ, पार्टिकलचं जे सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन आहे ते चेंज व्हायला लागले, k² r इंटू टी. सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन चेंज व्हायला लागले. k² r t². ओके, सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन कसं टाइम नुसार चेंज व्हायला लागले. बर, आता याच्यावरनं पहिल्यांदा आपण सेंट्रीपेटल फोर्स काढू शकतोय. पॉवर डिलिव्हर्ड बाय सेंट्रीपेटल फोर्स
म्हणजे वर्क डन बाय द सेंट्रीपेटल फोर्स, स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन अपॉन स्मॉल अमाऊंट ऑफ टाइम, हे आपण 0 लिहू शकतोय का सांगा मला. सेंट्रीपेटल फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट ही अलॉंग द व्हेलॉसिटी असणार, टँजंट असणार. इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट म्हणण्यापेक्षा स्मॉल अमाऊंट ऑफ डिस्प्लेसमेंट ही जी असते ही अलॉंग द व्हेलॉसिटी असणार. व्हेलॉसिटी अलॉंग द टँजंट आहे, सेंट्रीपेटल फोर्स अलॉंग द रेडियस आहे, रेडियस टँजंट परपेंडिक्युलर आहे. वर्क डन बाय द सेंट्रीपेटल फोर्स किती येणार? 0. मग सर्क्युलर मोशन मध्ये वर्क करतोय कोण? सेंट्रीपेटल फोर्स आहे, टँजेन्शियल फोर्स आहे, पण वर्क करतोय कोण? टँजेन्शियल फोर्स वर्क करतोय. म्हणजे आता मला काहीतरी करून काय केलं पाहिजे? पॉवरच कॅल्क्युलेट करायची आहे ना. नेट फोर्सनं डिलिव्हर केलेली पॉवर, मग नेट फोर्सला मी रिझॉल्व्ह केलं, सेंट्रीपेटल फोर्स आणि टँजेन्शियल फोर्स. मग सेंट्रीपेटल नंतर वर्क 0 केलंय. पहिला प्रश्न टँजेन्शियलचा. मग सेंट्रीपेटल ऍक्सलरेशनला मॅग्निट्यूड म्हणून आपण v²/r लिहू शकतोय. डायरेक्शन त्याची बदलते, रोटेट होतोय तर सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन एकदा असं असतंय, एकदा असं असतंय, एकदा असं असतंय, गोल फिरताना. सो डायरेक्शन मध्ये चेंज व्हायला लागलाय, पण ठीक आहे, त्याचा इन्स्टंट तर आपण लिहू शकतोय v²/r. v²/r किती आला? k²r t² आला. सो v² काय आला? इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड k²r² t² आला. मग इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काय आली? krt आली. आता ही इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, हा व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड आहे. याचा जर मी रेट ऑफ चेंज घेतला तर मला टँजन्शियल ऍक्सलरेशन मिळेल. कारण इथं मी dv/dt म्हणत नाहीये. नेट व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर नेट ऍक्सलरेशन मिळेल, पण नुसतं व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर टँजन्शियल ऍक्सलरेशन मिळेल. टँजन्शियल ऍक्सलरेशनचं काम काय होतं? व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड बदलणं. मग मी व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडचं डेरिव्हेटिव्ह घेतो, म्हणजे मला काय मिळेल? टँजन्शियल ऍक्सलरेशन मिळेल. किती मिळेल ते? k/r मिळेल, कारण रेडियस फिक्स आहे म्हणून सांगतात. झालं. मग मला टँजन्शियल फोर्स मिळाला, मास इंटू दिस. आता हा जो टँजन्शियल फोर्स आहे हा तर कॉन्स्टंट आहे ना, हा थोडीच टाइम नुसार बदलायला लागलाय. हा काय टाइम नुसार बदलत नाहीये. सो हा झाला आपला टँजन्शियल फोर्स. ह्या टँजन्शियल फोर्सनं डिलिव्हर केलेली पॉवर आपल्याला कॅल्क्युलेट करायची. या टँजन्शियल फोर्सनं डिलिव्हर केलेली पॉवर आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग इन्स्टंटेनियस पॉवर is equal to power delivered by the centripetal force plus power delivered by the tangential force. म्हणजे पॉवर डिलिव्हर्ड बाय दी टँजन्शियल फोर्स, म्हणजे टँजन्शियल फोर्स इंटू टँजन्शियल व्हेलॉसिटी इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. व्हेलॉसिटी ही टँजन्शियलच आहे ना, त्यामुळे टँजन्शियल व्हेलॉसिटी म्हणायचं काय कारण नाही. जी काय व्हेलॉसिटी आहे ती इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. आता ती व्हेलॉसिटीज मुळात टँजन्शियल आहे, म्हणून कॉस ऑफ अँगल बिटवीन देम 0 झाला. टँजन्शियल फोर्स आपण काढलाय, किती आलाय तो? mkr आलाय. आणि टँजन्शियल व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड काढला होता आपण, किती आला होता तो? krt आला होता. सो आन्सर काय आलं? m k²r² into t. This is the instantaneous power delivered by the tangential force. रेडियल फोर्स काय वर्क करतच नाहीये, सेंट्रीपेटल फोर्स वर्क करतच नाहीये. कळलं का बघा तुम्हाला? सिंपल आहे. आन्सर आलं m k²r². m k²r² ऑप्शन नंबर 3 यायला लागलाय माझा. त्यांचं काय आलंय? कसं करायचं कळालं. सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन दिलं, पण त्याचा काय उपयोग नाहीये, कारण त्याच्यावरनं सेंट्रीपेटल फोर्स काढला जरी तरी तो फोर्स डिस्प्लेसमेंटला काय आहे? परपेंडिक्युलर आहे. आणि तो वर्कच करणार नाही, त्याची पॉवर काढायचीच नाहीये. मग पॉवर काढायची कोणाची आहे? मग टँजन्शियल फोर्स. मग टँजन्शियल फोर्स काढायचं कसं? पहिल्यांदा सेंट्रीपेटल ऍक्सलरेशनला v²/r, त्याच्यावरनं v², त्याच्यावरनं v चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम. हा व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड आहे, लक्षात घ्या. त्यामुळे त्याला चेंज करायची जबाबदारी टँजन्शियल ऍक्सलरेशनची. त्यातनं टँजन्शियल ऍक्सलरेशन, त्यातनं टँजन्शियल फोर्स. मग टँजन्शियल फोर्स इंटू व्हेलॉसिटी इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. अरे व्हेलॉसिटीज मुळात टँजन्शियल आहे, त्यामुळे कॉस ऑफ अँगल बिटवीन देम 0 घेतला तर चालेल. त्यामुळे f⁻.v⁻ म्हणजे fv cos θ तुम्हाला करून टोटल पॉवर डिलिव्हर्ड बाय द नेट फोर्स. नेट फोर्स म्हणजे टँजन्शियल प्लस रेडियल. पण रेडियलनं काही वर्क केलं नाही, त्यामुळे फक्त टँजन्शियलनंच केलं असं म्हणायचं. सर्क्युलर मोशन मध्ये टँजन्शियल फोर्स वर्क करतो, बाकी कोण करत नाही. कळलं का बघा? ठीक आहे, थांबूया, 12 वाजले. उद्या राहिलेले डाऊट्स करू, त्यानंतर मग एखाद्या कुठल्या तरी दिवशी आपण टेस्ट शेड्यूल करू.
ठीक आहे. उद्या लेक्चर होतील. फिजिक्सचं लेक्चर होईल. मॅथ्सचं पण तुम्ही एकदा सरांना विचारा. मोस्टली होईलच. ठीक आहे. उद्या आपण काय करूया तुम्ही सांगा. चॅप्टरचे डाऊट संपवून टाकूया. डाऊट जर संपले लवकर तर लगेच मी पुढचं व्ह्यूज पण शिकवायला चालू करेन. पण तुम्ही यायचं तर आहे. ज्यांना सुट्टी घ्यायची आहे ते घेऊ शकतात. ऑफिशियली तर सुट्टी आहे. पण ज्यांना येऊन बसायचं आहे, अभ्यास करायचा आहे, तुम्ही येऊ शकताय. त्याला काय नाही आहे. मी पण इथंच येऊन लेक्चर घेणार आहे. मी तर असणारच आहे. ठीक आहे. चालेल. लिव्ह केलं तरी चालेल. हे क्वेश्चन्स फक्त आजचे करून घ्या. पटपट 15-20 मिनिटात करून घ्या. फिजिक्सच्या स्टडीच्या टाइम मध्येच करा.